राजकीय बातम्यांनंतर आता सांगलीमधून एक आंदोलनाची बातमी समोर येते। सांगलीमध्ये पोलीस आणि शेतकरी आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली आहे। तासगाव तालुक्यातल्या पुनदी योजनेच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं। तब्बल 2 तास हा रास्ता रोको करण्यात आला होता। दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये यावेळी बाचाबाची झाली आहे। पोलिसांनी 10 ते 12 आंदोलकांना ताब्यात घेतल्याची ही माहिती आहे। माझं काय काम आहे, माझं सामान्य माणसाला मोकळं करा, मोकळं करायला काय मी काय कुठं आपण पाहतोय काहीशी बाचाबाची या सगळ्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेली आहे आणि त्यामुळे पोलिसांनी थेट या आंदोलकांना ताब्यात घेतलेले आहे। साधारणतः 10 ते 12 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळत आहे। बिरणवाडी फाट्यावर शेतकरी आंदोलन करत होते आणि याच वेळी पोलीस आले, त्यांना आंदोलन न करण्याची त्यांनी विनंती केली, मात्र या आंदोलकांनी त्यांचं ऐकलं नाही आणि म्हणूनच पोलिसांनी 10 ते 12 आंदोलकांची धरपकड केली आहे। पुनदी योजनेच्या पाण्यासाठी या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं। मोठ्या संख्येने खरं तर शेतकरी इथे जमलेले होते, मात्र या ठिकाणी वाहन चालकांना अडचणी येऊ नयेत म्हणून पोलिसांनी खबरदारी म्हणून या आंदोलकांना आपलं आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती, मात्र आंदोलक हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्यामुळे पोलिसांनी या 10 ते 12 आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं कळतं। तब्बल 2 तास हे आंदोलन सुरू होतं, त्यामुळे पोलीस आणि या आंदोलकांमध्ये काहीशी बाचाबाची झाली।